न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सगळ्याला माझा जय भीम। मी कडुबाई खरात, औरंगाबाद संभाजीनगर। येणाऱ्या 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह, 2 मार्चला मी या नाशिक ठिकाणी मी येत आहे। आपण सर्वांना यावा। कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि मी येत आहे। आपण सर्वांना यावा। जय भीम, नमो बुद्धाय। सगळ्याला माझा जय भीम। मी कडुबाई खरात, औरंगाबाद संभाजीनगर। येणाऱ्या 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह, 2 मार्चला मी या नाशिक ठिकाणी मी येत आहे। आपण सर्वांना यावा। कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि मी येत आहे। आपण सर्वांना यावा। जय भीम, नमो बुद्धाय। राज्यातील बालकांच्या आरोग्याची तपासणी करणार अजित पवार। राज्यातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्य सरकार लवकरच बालकांच्या आरोग्य तपासणीचे व्यापक अभियान हाती घेणार आहे। विशेषतः शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यावर ते म्हणाले, 3 मार्च रोजी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या जातील। आगामी अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला असून राज्य सरकारही त्याच धर्तीवर निर्णय घेणार आहे। एकनाथ शिंदे यांचे भगवा पुणे वक्तव्यावर ते म्हणाले, खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा, असे अजित पवारांनी माध्यमांना सांगितले। तुम्ही कितीही प्रश्न विचारा, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे जिल्हा भगवा करण्याची घोषणा शिवसेनेचे नेते करू शकतात, मात्र भाजपचे नेतेही करू शकतात। मात्र जनतेच्या हातात आहे कोणाच्या हातात सूत्र द्यायची। गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मी कोणत्याही विशिष्ट प्रकरणावर भाष्य करत नाही। पोलीस तक्रारीनंतर कारवाई करतात, असे पवार म्हणाले। माध्यमे अनेकदा घाई करतात, काही लोक उतावळेपणाने प्रतिक्रिया देतात। घटना घडू नये यासाठी दक्षता आवश्यक आहे। बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर अजित पवार काय म्हणालेत ते। एखादा आरोपी सापडल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या परीनं तपास करायला जातात, तोपर्यंत चॅनलला येतं। आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे, आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली। अरे गप बसा ना बाबा, त्याला आपण पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा। आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता। आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती। हे सापडलं सगळं। थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये या मताशी मी 100% जनतेची पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे, आमची पण सरकारची तीच भावना आहे। पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टींचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावी एवढीच अपेक्षा। पण पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात। नाही, ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या। हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही। जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसा,
खुर्च्या तोडत बसा, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर त्या पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील, त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे. आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे. हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल. संदर्भात तुम्ही बोलला की महिला आणि राज्यातल्या महिला आणि तरुणांना टेंडर होतं. माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत आरोग्य, मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे. मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन. आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे. त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का? दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली, समन्वय क्लासचा तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी पण ते कार्यक्रम करतात. समन्वय तुला तेच म्हटले. दादा पीएमपीएलचे डेपो मॅनेजर आहे, ड्रायव्हरला विनाकारण त्रास देतात, काही महिलांना शरीर सुखाची मागणी करतात, तक्रारी दाखल आहेत. या तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेल्या आहेत. त्याच्याबद्दल पीएमपीएलचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का, जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का, तसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल. त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या पदावर आम्ही दावा सांगणार संजय राऊत. मातोश्री बैठकीवर संजय राऊत म्हणाले, काल आमदारांची बैठक, आज खासदारांची बैठक झाली. पुढे अधिवेशन आहे, त्या संदर्भात दिशा मिळावी यासाठी बैठक घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षावर हक्क सांगणार आहेत. आमदार संख्या कमी असली तरी नियमात आणि घटनेत कुठेच म्हटलं नाही. याआधी कमी संख्या असताना विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. आमची भूमिका ते मान्य करतील. शिंदे निर्णय रद्दावर संजय राऊत म्हणाले, त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाले. आरोग्यमंत्री कोण होते यांचे घोटाळे समोर आले. भाजपचा त्यांना विरोध होता, त्यातील ते एक. आरोग्य विभाग जनतेशी संबंध, हे कसलं राजकारण. फडणवीस आधीच भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू. माणिकराव कोकाटेंवर संजय राऊत म्हणाले, कायद्याने ते अपात्र ठरले आहेत. ते धडपड करत आहेत. सुनील केदार, राहुल गांधी यांचे पद 24 तास घालवले. नक्कीच अभय दिले जात आहे. वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे बलात्कार प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, न्यायालयीन बाब आहे. मुलीने स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं. मुलींना प्रशिक्षण द्या. 5वी बलात्कार झाल्यावर त्या मुलीकडून काय अपेक्षा करताय. गृहराज्यमंत्री असे म्हणतात, हे दुर्दैव आहे. नाशिक विभागीय शिबिरावर संजय राऊत म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात विभागीय शिबिर घेत आहे. 2 शिबिर होणार. उद्धव ठाकरे येणार आहेत. बघूयात यावेळी संजय राऊत विविध मुद्द्यांवर काय म्हणालेत ते. देखील होय, कोण चित्र असणार आहे हे पहा की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे. कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आणि साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन.
त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली. म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात. तशी ती काल झाली. नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला, मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं बळ 20 आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे. आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे. हो, त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असायला पाहिजे. आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते. 3200 कोटी रुपयांच्या आरोग्य विभागाच्या कामात म्हटलेले आहे. मग हे कुठे जातात? गुवाहाटीला का सुरतला की गोव्याला की दरे गावात काय कुठे जातात? बघा, यांची मती गुंग झालेली, हे भरकटलेले, हे सगळे अघोरी साधू आहेत. आणि प्रयागराजच्या अघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे, ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. पण हे नकली अघोरी आहेत, हे राजकारणातली अघोरी आहेत. त्यांच्यावर लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका. आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात, पाप करतायत, त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या अघोरींचं नाव खराब होत आहे. बहुतेक नेते आम्हाला गरज नाही, आम्ही कशाला जवळीक खातो. सर, ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षात हे काम नाही की सकाळपासून त्यांच्यावरती आम्ही टीका करत राहावं विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत. ज्या उत्तम गोष्टी घडतायत या राज्यामध्ये तर त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काहीच हरकत नाही. यालाच लोकशाही म्हणतात ना. सर्व आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करू नका अशा पद्धतीची स्थानिकांची मागणी, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी शिवसैनिकांची कुठे पण नाशिकमध्ये त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. आम्ही काल चर्चा केली आहे त्या विषयावर. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी आहे. त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार अशा आघाड्या होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. शिवसेना एकत्र लढणार. आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या, अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे. अजूनही रामराम गटकाची देखील चर्चा आहे. चोर चिठ्ठ्या लिहायला जर पेन हवे असतील तर आम्ही त्यांना पुरवू. हे निष्ठावंत शिवसैनिक नाही, हे ऐरे गैरे येतात आणि जातात. माझ्या मागे बघा एक फळी उभी आहे, ती मूळ शिवसेना नाशिकची आहे. सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे उभे आहे. फळी कमी उचलली जाते? अजिबात नाही. मला सांगा ना, कोण कमी झालं? पैशाचा जोर वाढलेला आहे समोर, खरं आहे. पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावत आहे. ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचा पैसा जो राजकारणामध्ये आमदार, खासदार, नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातो, त्या भ्रष्टाचारालाच बुच लावण्याचं काम फडणवीस करतायत. त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं, ते सगळे मधल्यामध्ये लटकत राहणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण त्याच्यावरती ही न्यायप्रविष्ट प्रकरण आता आहे. त्याच्यावरती इथूवरून वक्तव्य करणं बरोबर नाही. घटना गंभीर आहे. या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्यांनी फोडलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीनं स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं? त्या मुलीनं विरोध केला नाही, त्या मुलीनं हाणामारी केली नाही. मग तुम्ही प्रशिक्षण द्या. बलात्कार करणाऱ्या मुलींनी त्यांच्यावरती अत्याचार होतोय, मग तुम्ही त्यानुसार जागरूक करावे. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे.
एक पाशवी माणूस एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय? आणि राज्याचे गृहराज्यमंत्री जे असंवेदनशील आहेत ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही, याचा अर्थ काय? दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळालेले आहेत. आदित्य ठाकरे विरोधी पक्ष व्हावे असं काही कालच्या बैठकीत ठरलेलं आमदार. मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी या दौऱ्यावर इथे आहे. ही पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्र संदर्भात आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत, एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबिर जळगाव आणि धुळे या भागात होईल. आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. राऊत साहेब कोणी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असं ते म्हणले. बरं करू द्या ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्याला रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफडणं आहे तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे. काही दिवसांपासून आपण बघतोय की शिंदेच्या काळात जे कामं झाले शिंदेच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्येही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही. त्याच्यामध्ये ते एक आहे आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसं राहतं? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील. आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला जनतेसमोर आणणार असतील, नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो. जय भीम. मी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने 2 मार्च 2025 रविवार रोजी गौरी पटांगण गंगा घाट पंचवटी नाशिक अभिवादन सभा व भीमगीताचा प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि हो, सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे, स्वागताध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, निमंत्रक बिपिन कठारे, कैलास तेलोरे, आदेश पगारे, लक्ष्मी ताठे आणि कविता तेजाळे. मी येतोय, तुम्ही सुद्धा या. जय भीम. कॅन्सरच्या मोफत लस देण्याचा आम्ही विचार करतोय प्रकाश आबिटकर. केंद्राने राज्य सरकारामार्फत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. 14 ते 15 लाखांच्या तपासणीतून निरोगी आयुष्य करण्याचा हेतू आहे. ज्यांना आजार असतील त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. अगदी शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर ते पण केलं जाईल. बर्ड फ्लूवर प्रकाश आबिटकर म्हणाले, कावळ्याला बर्ड फ्लू झाल्याने आम्ही ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीला ही लागण झालेली नाही. संबंधित व्यक्तीला बर्ड फ्लू झालाय अशी स्पष्टता नाही. मात्र खबरदारी म्हणून चिकन शॉप बंद केलेली आहेत. कॅन्सरची लस महिला आणि तरुणांना देणार यावर ते म्हणाले, कॅन्सरचे रुग्ण वाढतायत
आधी व्यसन असल्यास कॅन्सर व्हायचा, मात्र अलीकडे लहान मुलांना कॅन्सरची लागण होत आहे। ही बाब अतिशय चिंताजनक आहे। भविष्याचा धोका पाहता आम्ही कॅन्सरचा मोफत लस देण्याचा विचार करतोय। दादा भुसेंची नाराजीवर ते म्हणाले, आरोग्याने शिक्षण विभागात समन्वय नव्हता असं नाही, मी आणि दादाजी भुसे आम्ही समन्वयाने काम करत आहोत। तानाजी सावंत यांनी काढलेले टेंडर रद्दीवर ते म्हणाले, एखाद्या कामात अनियमितता असल्यास त्यात तपासणी करणे क्रमप्राप्त आहे। योग्य पद्धतीने काम करायला हवं, त्यात काही गैर नाही। अनेक पातळीवरती आपल्या काय हा उपक्रम असणार राज्यभर आणि त्याचा फायदा कसा होणार? राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शाळांच्या आणि अंगणवाडीमधल्या 0 ते 18 वयोगटातल्या मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे। ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साधारणतः 14 ते 15 लाख मुलांची तपासणी होईल आणि आवश्यकता असणाऱ्या त्या तपासणीनंतरच्या सर्व ज्या ऑपरेशन्स करावे लागतील, आणखीनही काही आरोग्याची संबंधित उपाययोजना कराव्या लागतील, त्या करण्याबद्दलची एक मोहीम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आपण शुभारंभ केले। तुम्ही म्हणाले महात्मा फुले योजनेत शस्त्रक्रिया होणार आहेत, मग इतर हॉस्पिटलमध्ये ज्या मोठ्या आहेत ज्या तज्ञ डॉक्टरांकडून तसं काही करण्याचा प्रयत्न आहे का? या योजनेच्या अनुषंगानं एका बाजूला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून जे आमच्याकडे समाविष्ट असणारे हॉस्पिटल्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याही पेक्षा जी महात्मा फुलेमध्ये नाहीत परंतु 7 हिल्स हॉस्पिटल असेल, फोर्टिज असेल, ज्युपिटर असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स की जिथं आमच्या सगळ्या मुलांच्यासाठी काही चांगले ऑपरेशन्स आम्ही करू शकतोय। परंतु या योजनेचा ज्या पद्धतीनं प्रभावी अशा पद्धतीनं उपाययोजना व्हायला किंवा त्याची जाहिरात व्हायला पाहिजे, माहिती व्हायला पाहिजे, ती न झाल्यामुळे अनेक वेळेला त्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते स्थानिक पातळीवरती आपल्या खर्चातून सुद्धा आपलं हे काम म्हणजे आरोग्याच्या तपासण्या करत असतात। यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर ही मोहीम अधिक प्रभावीपणाने आपण करतो। विदर्भात बर्ड फ्लूची तो माणसाला होऊ शकतो असं सुरू आहे, नेमकं काय त्याचा अहवाल प्राप्त झालाय का आपल्याला? विदर्भामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कावळ्यांना झालेल्या बर्ड फ्लूमुळे आम्ही काळजी घेतोय। तो संबंधित जी व्यक्ती आहे त्याला बर्ड फ्लू झाला याच्याबद्दलची स्पष्टता नाही। आम्ही NIV कडे त्याचे रिपोर्ट्स पाठवलेत, परंतु काळजी घेऊन आपण चिकनची दुकानं बंद केलेली। कॅन्सरचं प्रमाण वाढलं। आता म्हणाले की आमची नियोजन आहे की जी लस येते ते महिला आणि तरुणांना राज्यात देणार आहे। प्रमाण किती वाढलं तुम्ही म्हणाल? सद्यस्थितीमध्ये एकूणच सगळ्या जीवनशैली बदलल्यामुळे लाईफस्टाईलमुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याची संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। दादा भुसे जे आहे, दादा भुसेंनी आता नाराजी व्यक्त केली की समन्वय आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागामध्ये नाहीये, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आणखी राज्यव्यापी करता आला असता असं एक खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। खरंच समन्वय नव्हता? समन्वय नाही असं नाही, परंतु अजून सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम, आज सुद्धा 35 जिल्ह्यांमध्ये आपण कार्यक्रम घेतला, अजून सुद्धा याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडीच्या सगळ्या मुलींच्या तपासणीचा कार्यक्रम होणार। या कार्यक्रमातून जनजागृती व्हावी, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही प्रभावीपणाने ही योजना पोहोचवावी हाच उद्देश आहे। त्यामुळे आदरणीय भुसे साहेब असेल, आम्ही असू, सर्व राज्यातले महायुतीचे सर्वच प्रमुख नेते आणि सर्व पदाधिकारी अतिशय समन्वयाने आपण काम करतो। टेंडरला स्थगिती दिली, टेंडर आहेत आरोग्य विभागाचे 32 कोटीचे, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या टेंडरला स्थगिती दिली। नेमके टेंडर काय आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवरती अन्याय केला जातोय का? माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। सर, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य असं मोठा इव्हेंट घेणं किंवा असं हे करणं हे कितपत हे आहे? या NHMच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा 2 महिन्यापासून पगारही झालेला नाही, तर ते कसं? एक तर हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की बऱ्याच वेळेला अशा अत्यंत चांगल्या आणि महत्वपूर्ण योजनांची माहिती असत नाही।
मी सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात आणि विशेषतः जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये जाणारे जे काही पालक आहेत विद्यार्थ्यांना घेऊन, ते कशामुळे जात आहेत तर या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये जर आम्ही पुढाकार घेतला तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक पालक जागृत होईल. आपल्या मुलांची तपासणी होण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग, दुसऱ्या बाजूला शिक्षण विभाग आणि तिसऱ्या बाजूला पालक समन्वयानं काम करतील आणि अनेक मुलांच्या एकूण आरोग्याचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सोडू शकतो. हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वारगेटमधील बलात्काराचं प्रकरण आहे, स्वारगेट बलात्कार प्रकरण जे आहे त्यातल्या पीडितेचा काय अहवाल समोर आला आहे, वैद्यकीय अहवाल, कारण इथून काय माहिती दिली जात नाही. याच्याबद्दल गृह विभागाच्या वतीनं आणि इथल्या स्थानिक यंत्रणांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतली जाते, काम केलं जाते. निश्चितपणे त्याच्यावर वैद्यकीय अहवालाबद्दल माहिती जी आरोग्य विभागाच्या वतीनं अनेक तक्रारी ज्या आहेत, पुण्याचे DHO त्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. काही औषधं जाळलेली, त्याचे पंचनामे अजूनही उपलब्ध नाही आहेत. म्हणजे मांजरीचं आरोग्य केंद्र औषधं जाळून दिलेले आहेत, आरोग्य केंद्रामध्ये लाईट नाही, अशा अनेक तक्रारी प्राप्त आहेत. काय कारवाई केली आहे? आणि आरोग्याच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा 3रा नंबर होता, तो आता 9व्या-10व्या नंबरवर गेला. कोण जबाबदार? अशा पद्धतीच्या तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई केली जाईल. जर या तक्रारी अशा पद्धतीने असतील तर मी आजच आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देईन, कोणत्याही ठिकाणी आरोग्याशी हेळसांड करणारे अधिकारी असतील अथवा कर्मचारी असतील, कोणाचीही घाई केली जाणार नाही. श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने BBS न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद. भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना. गोंदिया बस स्थानकावर 14 CCTVचा 24 तास वॉच, दामिनी पथक आणि पोलिसांची पाहणी. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बस स्थानकावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच अनुषंगाने गोंदिया शहरातील मरारटोली परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 14 CCTV कॅमेरा 24 तास वॉच असतो. शिवाय 5 सुरक्षा रक्षक बस स्थानकाच्या आवारात तैनात असतात आणि पोलीस पेट्रोलिंग दर दिवशी दामिनी पथक आणि पोलीस पाहणी करतात. स्वारगेट येथील घटनेनंतर बस स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शासन आणि प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले आहे. गोंदिया शहरातील मुख्य बस स्थानक हे मरारटोली परिसरात आहे. बस स्थानकाच्या मागील बाजूस आगार आहे. या बस स्थानकाला चारही बाजूने सुरक्षा भिंत तयार केली आहे. या बस स्थानकावरून गोंदिया तसेच लगतच्या मध्य प्रदेशात सुद्धा बसेस जातात. त्यामुळे प्रवाशांची बस स्थानकावर दिवसभर प्रवाशांची वर्दळ दिसून आली. बस स्थानकाच्या आत दुचाकी अथवा 4 चाकी वाहने घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास प्रवेशद्वारावरच तेथे तैनात सुरक्षा रक्षक अडवतो. तसेच आत वाहन नेण्यास मनाई करतात. तसेच प्रवाशांच्या व्यतिरिक्त दारुडे अथवा असामाजिक तत्वांना ते बस स्थानकाच्या आवारात भटकू देत नाही. काहींची संशयास्पद हालचाल आढळल्यास सुरक्षा रक्षक लगेचच त्याची चौकशी करतात. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया.
या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात पालकांनी देखील आपला सहभाग नोंदवावा, राहुल कर्डिले म्हणाले. आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला राज्य सरकारच्या वतीने शुभारंभ करण्यात आला असून त्यानिमित्त नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल जंगमवाडी येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या विद्यार्थी, शिक्षक वर्ग, जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत असून या विद्यार्थ्यांमध्ये काही रोग आढळल्यास प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी म्हणून हे कार्यक्रम राबवले जात आहे व मोठे आजार असल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली व यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील सहभाग घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. पण विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना आव्हान आहे, कारण याच्यामध्ये पालकांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे की हे त्यांनी पण आपल्या पालकांना विचारलं पाहिजे की हे जे आपल्या शाळेमध्ये तपासणी वगैरे कशी चालू आहे, काय चालू आहे, किंवा जेव्हा डॉक्टर आयडेंटिफाय करून त्यांना सांगतात की ह्या सर्जरीची गरज आहे, तर कधी कधी कन्सेंट लवकर त्यांचा मिळत नाही उपचारासाठी, तर तो कन्सेंट पण त्यांनी दिला पाहिजे. कारण आपण खूप चांगल्या रेप्युटेड हॉस्पिटलसोबत आपलं टायअप आहे आणि त्या ठिकाणी दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली जाते आणि जर आपण कन्सेंट दिला तर त्या विद्यार्थ्यावर लवकरात लवकर उपचार होऊ शकतात. त्यामुळं पालकांनाही आव्हान आहे की आपण या ज्या सेवेचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेला आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारचे महायुती सरकारचे धोरण, जयश्री शेळके यांची टीका. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना ही समोर आणली. लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याचा अनुदानाचा लाभ देण्यात आला. निवडणूक संपली, निकाल लागले, यात लाडक्या बहिणींना खोटी आश्वासने देत महायुतीचे सरकार सत्तेत आले. आता सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींची गरज संपलेली आहे. राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्याचं सुरू केलं आहे. आजच्या घडीला 10 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 23,000हून अधिक महिला अपात्र ठरवलेल्या आहेत.
आणि राज्यातल्या भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत. म्हणजे ज्यावेळी गरज होती, निवडणूक होती, मते पाहिजे होती, त्यावेळी राज्य शासनाला महायुतीला बहीण आठवली. आता सत्ता हातात आली आहे. या लाडक्या बहिणींची गरज उरलेली नाही. गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारचं धोरण हे महायुती सरकारचं आहे. आता त्यांना लाडक्या बहिणींची गरज उरलेली नाही. जयश्री शेळके म्हणाल्या, काम संपलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याचा लाभ हा अनुदानाचा देण्यात आला. निवडणूक संपली, निकाल लागले. याच लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देत महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं. आता सत्ता आल्यानंतर या लाडक्या बहिणींची गरज ही संपलेली आहे आणि राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केलेले आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रामधील जवळपास 10 लाखांहून अधिक महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 23,000हून अधिक महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यामध्ये जवळपास 50 लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार आहेत. म्हणजे ज्यावेळी गरज होती, निवडणूक होती, मतं पाहिजे होती, त्यावेळी राज्य शासनाला, त्यावेळी महायुतीला लाडकी बहीण आठवली. आता सत्ता हातात आली आहे. आता या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही. गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही. त्यावेळी मला असं वाटतं की मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी. आता मतं नकोयत. आता काम संपलेलं आहे. सत्ता ताब्यात आलेली आहे. त्यामुळे महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना हात दाखवायला सुरुवात केलेली आहे. लाखो लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेला आहे. हा आहे महायुती सरकारचा खरा चेहरा. काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले. या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच जन प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील. महिलेवरील अत्याचार प्रकरणी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली. नुकतेच स्वारगेट बस स्टँड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली, पण यापूर्वी स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात अनेक वेळा अशा घटना घडल्याचं बोललं जात आहे. या विरोधात पायल तिवारी, बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने आज शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आणि तिरडी काढून या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी विविध महिला संघटना यांनी स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात शासनाचा निषेध करत यापुढे महिलांची सुरक्षाबाबत गांभीर्याने घेण्याबाबत त्यांनी मागणी केली आणि या घटनेचा निषेध केला.
घरचे काय म्हणतात, फक्त या एका मुलीवरच अत्याचार केलेला नाहीये, त्यांना सरकारचा धिक्कार असो, महिलांना सुरक्षा न पुरवणे. निर्जन ठिकाणी किती गुन्हे होत असतील त्याचा विचार आपण सूज्ञ लोकांनी करायला पाहिजे. आणि सिव्हिल लागणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या, आम्हाला सुरक्षित वाटणार कधी, होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या, रस्ते सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या. आम्ही आज महिला जागर समिती आणि गुलाबो गॅंग मिळून आज इथे तिरडी उचलली. ती आहे महिला सुरक्षिततेची, कारण का महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात. आणि एसटी महामंडळ झोपलंय, लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते. त्यांना काही देणं घेणं नाही. तर काय चाललंय, अवैध व्यवसाय चाललंय, पोलिसांवर बिल फाडतात, लाज नाही वाटत. तुमची सुरक्षा काय करते? आता काय प्रत्येक गाडीला एक पोलीस ठेवायचा का काय? निर्लज्जपणे बोलतात हे लोक, हे नेते. आणि गृहराज्यमंत्र्याचा तर कठीणच आहे, तो जडबुद्धी आहे, त्याच्या मेंदूला लकवा मारलाय असंच मी म्हणेन. आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळा जो तंबू ठोकलाय, हे पहिलं का नाही सुचलं? रिकामा गाड्यात अवैध धंदे कशा चालतायत? दारू, पत्ता, ड्रग, वेश्या व्यवसाय कुणाच्या संमतीने? हे सगळं रॅकेट आहे. राजस्थान येथील दोन बंधू बहुरूपींचे विविध रूप धारण करून नागरिकांचे करताय मनोरंजन. सध्या सगळेच नागरिक मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोकांकडून अजूनही जुन्या पद्धतीचा जपण्याचा प्रयत्न होतोय. चोपडा तालुक्यात राजस्थान येथील दोन बंधू बहुरूपी कला जिवंत राहावी व ती सतत चालावी या हेतूने विविध रूप धारण करून चोपडा शहरातील नागरिकांचे मनोरंजन करीत आहेत. राजस्थान येथील खाटू श्याम नगरी येथील दोन बंधू यांचे दादा परदादा त्यांचे वडील विक्रम सिंग यांच्याकडून कला जपली जायची. तीच आता मयूर व अक्षय हे दोघे बंधू पुढे जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. गेल्या 40 ते 45 वर्षापासून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ही कला जोपासत चोपडा शहरात विविध कला बहुरूपीयाच्या रूपाने सादर करून नागरिकांचं मनोरंजन करत असतात. 7 दिवस वेगवेगळे रूप धारण करून विविध भागांमध्ये ते कला सादर करीत असतात आणि आपला उदरनिर्वाह ही यातून ते करतात. देखिए, मेरा गांव तो है जयपुर जिले में खाटू श्याम जी के पास गांव है मेरा ढोरसर, और आज 40-50 वर्ष हो गए हमको चोपड़ा में आते हुए. ये जैसा कि मेरे दादाजी आते हैं बाबूलाल जी, और मेरे पिताजी का नाम है विक्रम, और हम 2 भाई हैं. मेरा नाम है मयूर और इसका नाम है अक्षय. जैसा कि आज हमारा दूध वाले का रोल है. गाय का दूध है, भैंस का दूध है, खटमल का दूध है, मच्छर का दूध है. बुढ़ा पिए जवान हो जाए, जवान पिए तो पहलवान हो जाए, और अगर पी ले रंडवा तो 4-4 ब्याह हो जाए. और जैसा कि फिर कल मेरा रोल है यमराज का, उसके बाद में है जाने दुश्मन. एक दिन कोई दिन पागल, कोई दिन मेरा नाम जोकर, कोई दिन जिंगा लाला टार्जन आदिवासी का रहता है, कोई दिन डाकू जब्बर सिंह का रहता है. तो इस प्रकार से मेरे 7-8 तो प्रोग्राम होते हैं. फिर 4-5 दिन में करता हूँ उग्रानी. जैसा कि 7 दिन रोल दिखाने के बाद में लोगों का मनोरंजन करने के बाद में फिर मेरे पापा हम कोई भी मिलके उग्रानी करते हैं गांव में. और जो भी अपना पालन पोषण होता है चोपड़ा शहर में, कोई 10, कोई 20, कोई 50, कोई 100, कोई 200, कोई 500, जिसकी जो इच्छा हो वो अपने को सम्मान करता है. सगळ्याला माझा जय भीम. मी कडुबाई खरात, औरंगाबाद संभाजीनगर. येणाऱ्या 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह, 2 मार्चला मी या नाशिक ठिकाणी मी येत आहे. आपण सर्वांना यावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि मी येत आहे. आपण सर्वांना यावा. जय भीम, नमो बुद्धाय. 3 जिल्ह्यांमध्ये होणार दिंडोरा प्रकल्प. शेतकऱ्यांनी आंदोलन करत केला प्रकल्पाला विरोध. वर्धा आणि चंद्रपूर असे 3 जिल्हे आहेत. 2173.81 हेक्टर जमीन 3 जिल्ह्यातून गेली. यवतमाळ आणि चंद्रपूर अशा 2 जिल्ह्याला जोडणारा हा प्रकल्प होत आहे. मात्र 3ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या बॅरेज प्रकल्पाला विरोध आहे. यात मारेगाव तालुक्यातील 3 गावे येत आहेत. 3ही जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15 हजार शेतकरी बाधित होणार आहेत. हक्काचे 240 कोटींचे पॅकेज दिल्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. 3ही जिल्ह्याच्या सीमेवर मारेगाव येथे शेतकऱ्यांनी खाट टाकून आंदोलन केले, परंतु ठेकेदाराने शेतकऱ्यांची अडवणूक केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 17 पासून सातत्याने दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहे. सातत्याने शासन आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ हे सातत्याने प्रकल्पग्रस्तांची अडवणूक करत आहे. आज त्यांनी याची एक हे गाठलेली आहे की त्यांनी ठेकेदारांच्या जेसीप्या सुद्धा या ठिकाणी आडव्या केलेल्या आहे. पोलीस प्रशासनाचे बॅरिकेड न वापरता त्यांनी ठेकेदाराला या विषयाचं कुठलंही गांभीर्य आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु ठेकेदारांनी प्रशासनाकडे विनंती करायला पाहिजे. परंतु त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि प्रशासनाने ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये हा ठेकेदार येत नाही आणि या ठेकेदारांनी आज स्वतःची जेसीपी आडवी लावून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये अशा घटना जर घडत गेल्या तर संविधानाने दिलेल्या अधिकारावर एक गंडांतर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून आज झालेला दिसतो आहे. जय भीम. मी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने 2 मार्च 2025 रविवार रोजी गौरी पटांगण गंगा घाट पंचवटी नाशिक अभिवादन सभा व भीमगीताचा प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि हो, सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे, स्वागताध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, निमंत्रक बिपिन कठारे, कैलास तेलोरे, आदेश पगारे, लक्ष्मी ताठे आणि कविता तेजाळे. मी येतोय, तुम्ही सुद्धा या. जय भीम. केंद्रीय अर्थसंकल्प बजेटमध्ये महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी 50 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद. मेघना बोर्डीकर. 50 लाख कोटी रुपयांच्या बजेटचा केंद्रीय अर्थसंकल्प असून महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश लवकरच महासत्ता होणार आहे. 2047 पर्यंत 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आपल्या देशाची होणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये गरीबातल्या गरीब व्यक्तीला सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली. 50 लाख कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये महिला, तरुण, शेतकरी आणि विशेषतः गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने
पूर्ण जे देशभरामध्ये मागील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा होत आहेत. आपली पण ह्या विषयातली पत्रकार परिषद आपण 22 तारखेला ठरवली होती, पण अचानक माझं काही काम आल्यामुळे आपण ती आज घेत आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो 50 लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस निर्मलाजींनी सादर केलेलं आहे. त्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत आपलं उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोदीजींनी जो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब ह्यांच्या कल्याणासाठीचे माझे पहिले 100 दिवस असतील, माझ्या तिसरी माझी टर्म असेल असं अनाऊन्स केलं होतं. आणि त्या दृष्टीने महिलांच्यासाठी भरीव असं बजेट मोदीजींनी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी त्यांचं वचनपूर्ती केलेलं आपल्याला दिसून येतं की जसं महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी 26,000 कोटी रुपये त्या बजेटमध्ये ठेवण्यात आले. SC/ST महिलांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून 5 लाख रुपयाच्या कर्ज बचत गटांना किंवा महिला SC/STच्या महिलांना उद्योग टाकण्यासाठी दिल्या जाणार आहे. आजच ज्या योजनेचा शुभारंभ सकाळी झाला तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा पुण्यावरून अजितदादांच्या हस्ते आपल्या राज्यामध्ये झाला की ज्याच्यामध्ये नवजात बालकापासून 18 वर्षाच्या बालकापर्यंतची सर्व सरकारी आणि अनुदानित जेवढ्या काही संस्था असतात त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठं बजेट आपल्या सरकारने ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 कोटी बालक आणि 1 कोटी मातांना मोफत पोषण अन्न मिळणार आहे. PM मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 3,66,00,000 महिलांना थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये जातो. कारण की बघा, आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि ज्या गर्भवती माता असतात त्यांना जर चांगलं अन्न मिळालं तर त्यांचं होणारं बाळ सुद्धा सशक्त होऊ शकतं आणि एक सुदृढ अशी होणारी जी जनरेशन आहे ती होऊ शकते. म्हणून 3,66,00,000 महिलांना, गर्भवती महिलांना थेट मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ मोदीजींच्या कार्यकाळामध्ये दिला जात आहे. उज्ज्वला योजना सारख्या लखपती दिदी की ज्या आपण मागच्या वेळेस 3 कोटी लखपती दिदी झाल्या, आता त्या 10 कोटी लखपती दिदींचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेले आहे. मला आनंद होता सांगायला, आपल्यापैकी पण बऱ्याच जणांनी त्याची बातमी केली असणार की आपल्या लखपती दिदी म्हणजे फक्त गाव पातळीवरती आपल्या पापड उद्योग आणि लोणचे उद्योग करणाऱ्या पुरत्या न राहता आपल्याच जिल्ह्यातल्या आपल्या बिरखेलची एक लखपती दिदी, ड्रोन दिदी झालेली आहे की जी ड्रोन पायलट स्वतः झालेली. तिचं प्रशिक्षण सुद्धा गुजरातला मिळालेलं आहे आणि मोदीजींच्या हातून तिला ड्रोन मिळालेलं आहे. म्हणजे गावातली आपली दिदी सुद्धा एक ऍडव्हान्स हायटेक इन्स्ट्रुमेंट चालवून पूर्ण गावातल्या लोकांच्यासाठी त्यांची चांगली शेती करता यावी, आधुनिक शेतीसाठीचं नॉलेज सुद्धा आपल्या गावागावातल्या दिदी घेत आहे. हे केवळ मोदीजींच्या ह्या लखपती दिदी संकल्पनेमुळे सिद्ध झालेले आहे. तुमच्यापैकी भेटले असतील बिरखेलच्या दिदीला की आज जगामध्ये एवढ्या ड्रोन पायलट्सची डिमांड आहे, पण आपल्या गावाकडची महिला सुद्धा एक्सपर्ट ड्रोन पायलट झालेली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. परत नारी शक्ती वंदन जे 2027ला आरक्षण येणार आहे 33% महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मोदीजी देणार आहे. आणि मग नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारखीला मिळून मोदीजींना आनंद नाहीये की जिच्या घरामध्ये पहिल्यापासूनच राजकारण, ज्यांच्या घरामध्ये राजकारण नाही तशातल्या समाजासाठी काहीतरी करण्याची ध्येय असलेल्या महिला पुढे आल्या पाहिजे. यासाठी मोदीजींनी ह्या काही ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या, महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या, महिलांना
स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आहेत आणि निश्चितच ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन जे उद्देश मोदीजींनी 2027 मध्ये विधानसभा लोकसभेला आरक्षण देण्याचं केलेलं आहे ते निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या घरच्या आणि खरंच जनतेसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांचं संख्या प्रमाण वाढेल ह्यासाठीचा उद्देश ठेवून आपल्याला ह्या सगळ्या योजना हे सगळा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांसाठी तर हे खूप सुंदर बजेट आहे. म्हणलं 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे पूर्ण त्याच्यामध्ये 7 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे की टॅक्स फ्री होणार आहे. ते युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक स्टार्टअपच्या माध्यमातून 20 कोटी रुपयापर्यंत मदत हे केंद्र सरकार छोट्या छोट्या स्टार्टअप्सला करणार आहे. बघा आम्ही काही दिवसापूर्वीच नांदेडला देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन चालू केलेले आमच्याच काही परिचित मंडळींनी की जेणेकरून मराठवाड्यामध्ये त्यांचा फोकस आहे मराठवाड्यामध्ये पण माझा फोकस आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पुढे घेऊन जायचं जेणेकरून देवेंद्रजींच्या संकल्पनेतून त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि आता तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्टार्टअप वाढले पाहिजे म्हणून त्यांनी खूप चांगल्या योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारने सुद्धा मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही वर्षाच्या कार्यकाळामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि उद्योजक बनवून आपल्या गावामध्येच उद्योग चालू करता यावा आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे रोजगार त्यांना देता यावा जेणेकरून आपल्यासारख्या जिल्ह्यामधून स्थलांतराचं प्रमाण कमी व्हावं यासाठीच्या योजना आणलेल्या तर स्टार्टअप मध्ये 20 कोटी रुपयाचं मदत केंद्र सरकार देते म्हणून आपल्या माध्यमातून मी जिल्ह्यातील तरुणांना विनंती करते की आपल्याही काही चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील संकल्पना असतील त्या घेऊन माझ्याकडे यावं त्यांना पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे इथे मंचावर बसलेले सगळे पदाधिकारी त्यांना पूर्ण ती मदत करून देऊ. दुसरं सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासियांना अपील करते सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा विनंती करते की आपण आपल्या प्रत्येकाच्या राहत्या घरावरती PM सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा आणि एक ग्रीन एनर्जी म्हणजे ज्याच्यातून पोल्युशन होणार नाही आपण त्या पर्यावरणाचं सुद्धा रक्षण मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर प्रत्येकाने PM सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा. 20,000 कोटीचे त्याच्यासाठी बजेट ठेवलेलं आहे आणि 7 लाख कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे जे अफोर्ड करू शकतात त्यांना सुद्धा सबसिडी त्याच्यामध्ये दिल्या गेलेली आहे. नंतर मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून 49 लाख युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बघा स्किल इंडिया हे मंत्रालय पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये चालू केलं आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वतःचे उद्योग या ठिकाणी चालू करू शकतात. परत अटल टिंकरिंग लॅब्स 50,000 प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत ह्या तिसऱ्या टर्म मध्ये. आपल्याकडे IIT आतापर्यंत 16 होत्या त्यावरून त्या 23 झालेल्या आहेत. एम्स ते सुद्धा 7 वरून 20 झालेले आहेत. IIMs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 13 वरून 21 झालेले आहेत. नवीन मेडिकल विद्यार्थ्यांच्यासाठी 10,000 जागांची वाढ ह्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आहे. नंतर 20 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यात आलेले आहेत. ही उपलब्धी मोदीजींच्या 2 टर्मच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची आपल्याला म्हणता येईल आणि ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा गरिबी रेषेखालील लोकांना पुढे करण्यासाठी ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. परत पंतप्रधान आवास योजनेतून 3,45,00,000 कुटुंबियांना पक्के घरे देणार आहेत. तर सगळ्यात पहिले मोदीजींनी ठरवलं की ह्या देशातल्या प्रत्येकाला मी पक्क घर देणार. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा आला तेवढ्यावरच न थांबता मोदीजींनी मोदी आवास योजना आणली. आता पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आला आणि आपल्या जिल्ह्याच्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पंतप्रधान मोदीजींच्या 3 योजनांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतरांसाठी सुद्धा घरकुल ह्या योजनेच्या अंतर्गत 1,28,000च्या वरती कुटुंबियांना परभणी जिल्ह्यातल्या त्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर 4-4.5 लाख घरकुलं आहेत किंवा कुटुंब आहेत. त्यापैकी 1,28,000च्या वरती लोकांना घरकुलं केवळ केंद्र आणि राज्य सरकारमुळे उपलब्ध झालेले ते यश भारतीय जनता पार्टीचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमुळे आहे.
असं आम्हाला म्हणायचं. त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमातून सुद्धा 23,000 युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग दिल्या जात आहे. आपण बघतो एशियन गेम्स मध्ये सुद्धा आपला 100चा आकडा मेडल्स मध्ये पार झालेला आहे. डिजिटल इंडियाचा वापर करत आज छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्कॅन कोड करून डिजिटल इंडियाचा वापर केलेला आपण बघतोय. असे सगळे, मग शेतकरी असतील, दारिद्र्य रेषेखालील लोकांना वरती काढण्यासाठीचा असेल, महिलांच्या साठीचा असेल, स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत 12 कोटी लोकांना शौचालय देण्यात आले. जल जीवन मिशनचा सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत जी काही कामं चालू आहेत, अनेक कामं अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाही. त्यासाठी सुद्धा त्याचं उद्दिष्ट अजून वाढवलेलं आहे. अजून या योजनेला पुढील 2 वर्षाचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे 67,000 कोटी रुपयाचं बजेट हे जल जीवन मिशनच्या अंतर्गत आहे, जेणेकरून प्रत्येक घर नल से जल ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम मोदीजींचा आहे तो पूर्णत्वाकडे जाणार आहे. श्री देवेंद्रगिरी रमणगिरी गोसावी यांना सेवानिवृत्त निमित्ताने बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक व नाशिक मेट्रोचे संपादक व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच प्रदीप भारती, पूनम भारती, जय नगरकर, वडाळीकर तसेच ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष विलास भारती व त्यांचे परिवारातर्फे कविता गोसावी, भरत गोसावी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. यापुढील आपले आयुष्य समाज कल्याणासाठी, जनकल्याणासाठी सारथी लागावे, यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभावे असे शुभ आशीर्वाद. भानुगिरी गोसावी व पुष्पा गोसावी यांच्याकडून संपूर्ण समाजाकडून शिवचरणी प्रार्थना. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सहशिक्षकांचे प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सहशिक्षकांनी आपल्या सेवेसंबंधी सातत्याने व कायमस्वरूपी नियुक्तीसाठी निवेदन सादर केले आहे. तसंच त्यांनी दिनांक 28 फेब्रुवारी पासून संस्थेच्या नाशिक येथील विद्यालयात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांची मागणी आहे की संबंधित शिक्षक 2008 पासून विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पूर्ण रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आलेली नसल्यामुळे त्यांच्या भविष्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिक्षकांनी स्पष्ट केले, गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ सेवा बजावूनही त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीचा निर्णय मिळालेला नाही. शिक्षकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांच्या मेहनतीमुळे शाळेची गुणवत्ता वाढली असून विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे संस्थेचं नाव उंचावले आहे. त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना मिळाली आहे. शिक्षकांनी आपल्या निवेदनात संस्थेकडून होणाऱ्या दडपणशाही बद्दलही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की संस्थेने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असून शिक्षकांच्या हक्कांच्या नियुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना सातत्याने असुरक्षिततेच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी संस्थेकडे मागणी केली आहे की गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या सहशिक्षकांना पूर्ण वेळ आणि कायमस्वरूपी नियुक्ती दिली जावी. तसेच त्यांच्या सेवेसंबंधी कोणत्याही प्रकारची अनिश्चितता राहू नये, यासाठी त्वरित योग्य निर्णय घेण्यात यावा. अन्यथा या संबंधी पुढील स्तरावर संघर्ष उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आमरण उपोषणाबाबत शिक्षकांनी अधिकची माहिती दिली आहे. पाहुयात सविस्तर. तुम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषण उभारलेले काय सांगणार? आम्ही गेल्या 18 वर्षापासून या संस्थेत काम करतोय. आमच्यावर अन्याय झालेला आहे. आमचे सर्व डीएड शिक्षक आज संस्थेकडे न्याय मागण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत. 3 वाजेपासून आम्ही इथं उपोषणाला बसलोय. आम्ही पोलीस आतापर्यंत अजून कोणीही दखल घेतलेली नाही. या ठिकाणी महिला देखील बसलेल्या आहेत. त्यांना टॉयलेटचा पण मोठा प्रॉब्लेम समस्या त्या संदर्भात शिक्षकांनी किंवा यांनी आपल्याशी संपर्क साधलाय का? अजून कोणीही संपर्क साधलेला नाही. आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं की इथं महिला भगिनी सुद्धा उपोषणाला थांबल्या आहेत आणि त्यांच्या टॉयलेटची व्यवस्था इथं ऑफिस असल्यामुळं
ते ऑफिस सुद्धा ते बंद करून गेलेले आहे. त्यांना सांगून सुद्धा ते बंद करून निघून गेलेले आहे. प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागणी आमची एवढीच आहे का संस्थेनं न्यायालयीन बाब आमच्यासाठी लढावी आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण. सर, आम्ही 18 वर्षापासून मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये एकदम प्रामाणिकपणे काम करत आहोत. अजूनही आमच्या म्हणजे एवढे जे सगळे बसलेत ना, याच्यापैकी कोणाचंही काम झालेलं नाही सर. आणि आता शासनाने निर्णय घेतलाय की पोर्टल सुरू होणार आहे, त्याच्या आधी आमची कामं झाली पाहिजे. आज इथे बरीच लेडीज आहेत, जेंट्स लोक आहेत, लेडीजला टॉयलेटचाही प्रॉब्लेम आहे. सगळं बंद करून ठेवलंय सर. आणि अजून एक लेडी चक्करही येऊन पडली आणि अजूनही कोणीही आमची दखल घेतलेली नाही सर. वेळा निवेदन देऊनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत सर. आज 18 वर्ष होऊन गेले, आमची वय वाढून गेली. आज मला 42 रनिंग चालू आहे, म्हणजे मला स्वतःला 42 रनिंग चालू आहे सर. आणि आमची सुरुवात अक्षरशः 1000 रुपयापासून झाली आहे संस्थेच्या नादात. आम्ही फक्त 9000 रुपयेच पेमेंट घेतो. आज आम्ही फिक्स पेचे कर्मचारी आहेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे. आज आम्ही आमच्या मागण्यांसाठी म्हणजे आज आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नासाठी आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहेत. नाविलाजाने उपोषणाचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागलाय. याचं सर्वात मोठं कारण असं की आम्ही वारंवार भरपूर वेळा आमच्या संस्थेकडे प्रार्थना केली, निवेदनं दिले, तरी आमची कुठलीही दखल घेतली गेली नाही. आणि आज जेव्हा पवित्र पोर्टल सारखे किंवा TET सारखे अनेक निर्णय शासनाने घेतले, त्या निर्णयांच्या आधी आमच्या ऑर्डरी आहेत. आम्ही कोणी 10 वर्षापासून, कोणी 12 वर्षापासून, कोणी 18 वर्षापासून काम करतंय. हे जे निर्णय लागले हे आत्ताचे निर्णय आहेत. या निर्णयांच्या आधीपासून आमची ऑर्डर आहे. आमचे काही बंधू भगिनी सर्व इथं सर्व्हिस करतायत. तर आमची विनंती एवढीच आहे की आज या शासनाच्या निर्णयांच्या विरोधात संस्थेने आमच्या पाठीमागे उभं राहून कोर्टात जायचं असेल, कुठेही जायचं असेल, कुठल्याही मार्गाने शासकीय त्यांचं जे धोरण असेल शासनाच्या निर्णयानुसार कुठल्याही मार्गाने असो, पण हे जे लोक आज संस्थेने अपॉइंट केलेले आहेत एवढ्या दिवसापासून, त्या लोकांचा विचार केला जावा आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडून त्यांना परमनंट करण्यात यावं. त्यांना फिक्स वरती न राहता त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून कसं घेतलं जाईल याच्यासाठी आमच्या मायबाप संस्थेने आमचा विचार करावा, एवढीच विनंती घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील